कुंडलिक भगवान श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की मावली ज्ञानेश्वर महाराज जगत तुकाराम महाराज की पवन सुत हनुमान श्री संत मोतीराम महाराज की श्री संत मारुतराव महाराज की हॅलो आवाज दे हॅलो उपजोनिया पुढती येऊ काला खावो दये भात वैकुंठी तो ऐसे नाये कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुके घालो हुंबगे वैकुंठी तो ऐसे नाये कवळ काही काल्याचे तुका मने वाळवंट बघवे नेट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाये कवळ काही काल्याचे गजाननं भूतं गणादिसेवितं कपित जम्बूफल चारुभक्षणम् उमा सतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन हरे पांडुरंगा करू प्रथम नमन हरे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संसारिया दुसरे चरण संसारिया दुसरे चरण हरिजांच्या कृपादाने कथेचा विस्तार हरिजांच्या कृपादाने कथेचा विस्तार हरिजांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी गुरुदास तुका बाबाजी गुरुदास तुका हो पंढरीच्या देवाराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधू सका पूर्ण माझा मती मंदते ज्ञानदाता दिनाचे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरास नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवम मागत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतामगिष्टम वातात्मजमोनगायुत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो
सिंधू समाकारे बघ ब्रह्मस्वरूपिणी वासगास पेटनिले सरस्वती नमोस्तुते. उपजोनिया पुढती येऊ काला खावो दये बात वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे. प्रस्तुत प्राप्त कीर्तन उपेशिवेसाठी निवडलेला अभंग श्री संत जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबागाय यांचा काला प्रकरणातील निवडलेला अभंग. आजच्या भागामधून तुकोबागाय म्हणतात आम्ही परत जन्माला येऊ उपजोनिया पुढती येऊ. काही साधक मंडळी म्हणले तुकोबागाय तुम्ही परत जन्माला येणार पण कशासाठी? काला काउदयी बात काला खाण्यासाठी आम्ही जन्माला येणार. काही साधक मंडळी म्हणले बाबा काल्याचा आनंद वैकुंठामध्ये नाही का? तुकोबागाय म्हणतात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. याच काल्याचा आनंद वैकुंठामध्ये सुद्धा नाही म्हणून आम्ही मृत्यू लोकामध्ये बाबा जन्म घेणार आणि जन्माला आल्याच्या नंतर काला खाण्यासाठी बाबा जन्म घेणार. काला खात असताना कसा खाणार? एकमेका देऊ मुखी सुके घालू उंबगे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. एकमेकाच्या मुखामध्ये बाबा आम्ही आनंदाने काला भरणार. काही साधक मंडळी म्हणले बाबा काला तुम्ही करणार कुठं? तुकोबागाय म्हणतात तुका म्हणे वाळवंट बघवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे. विढाला विढाला अभंगाच्या भूमीकडे वळणे थोडासा पर्याय द्यायचा म्हणजे तो असा सालाबाद प्रमाणे चालत असलेला एक महिना बाबा काकडा आणि काकड्याच्या समाप्ती निमित्त आजचं कीर्तन ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं सर्व गावकरी मंडळी त्यांचे सुद्धा मनापासून आभार. आणि ज्यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली कीर्तन सेवा आपल्याच गावचं वैभव महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य गंगाधर महाराज बोगाळेकर त्यांनी फोन केला. म्हणजे मुकुंद महाराज आमच्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काकड्याची समाप्ती एक दिवशी कीर्तन महोत्सव आहे. तुम्ही कीर्तन करता का? म्हणलं करता का म्हणजे साक्षात जगाच्या मालकानं मला कीर्तन करायचं काम वाटून दिलंय. मला कीर्तन करायचं काम आहे, पक्वाद्याला पक्वाद वाजवायचं काम आहे, टाळावाल्याला टाळं वाजवायचं काम आहे, मायका बागच्याला प्रमाण मानायचं काम आहे, विनेकरी बाबाला विना घ्यायचं काम आहे, सिस्टीमवाल्याला सिस्टीम लावायचं काम आहे, चोपदाराला सगळीकडे ध्यान द्यायचं काम आहे आणि खाली बसणाऱ्याला कीर्तन झालं की पंगत धरायचं काम आहे. असं नाही कीर्तनामध्ये बसलात मोकळ्या मनानं हातानं टाळी वाजवा आणि मुखानं भजन करा. पण तुकोबागाय म्हणतात काही काही लोक कीर्तनात येतात महाराजाच्या पुढे येऊन बसतात हातावर हात टाकतात पण टाळी वाजवायला लाज वाटते. वाजविता टाळी लाज हातावरी हात टाकून या फळी हे हातावरी हात टाकून या बरी वाजविता टाळी लाज वाटे वाजविता टाळी लाज वाटे. तुकोबागाय म्हणतात लोक कीर्तनात येतात महाराजाच्या पुढे येऊन बसतात. कसं बसतात? हातावरी हात टाकून या फळी आणि वाजविता टाळी लाज वाटे. हातावर हात टाकतात पण टाळी वाजवायला लाज वाटते. आता खरं सांगा माणसाला लाज वाटली पाहिजे पण कुठं? तुका तुमच्या इथं डाव पप्प्याची माय सगळ्या गावात या हाती पण सकाराम तात्या काही सापडत नाही. अशा जागेवर लोक पत्ते खेळायला जातात. तिकडे जाताना लाज वाटली पाहिजे, दारू प्यायला जाताना लाज वाटली पाहिजे आणि मटका लावायला जाताना लाज वाटली पाहिजे. पण तिकडे वाटत नाही. वाजविता टाळी लाज वाटे पण लागून या पाया विनवितो तुम्हाला गगटाळी बोला मुकी नाम. टाळी वाजवायला भजन करायला अजिबात लाजायचं नाही. मी या मताचा माणूस आहे. पाहुण्यानं च्याच्या गोटाला बाईनं कुकाच्या बोटाला आणि महाराजानं पाकिटातल्या नोटाला अजिबात लाजायचं नाही.
असं टेन्शन फ्री राहिलं पाहिजे. सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि एक दिवशी कीर्तन महोत्सवामध्ये माझ्याकडे आलेली कीर्तन सेवा. आता याच कीर्तनामध्ये ज्यांच्याच गायनाचे साध्य महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आमचे जीवलग मित्र रोहिदास महाराज माटेगावकर, एकदा त्यांच्या टाळी वाजवा. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य माऊली महाराज हिगडगावकर, एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आमचे कवटेकर बाबा, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. तसेच संजय महाराज असतील, सर्वजण गावातील बदनी मंडळ, परिसरातील बदनी मंडळ सगळ्यांचे मनापासून आभार. ज्यांची गोड मृदंगाची साथ आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य गोविंद महाराज, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. सर्वजण आपण श्रोते मायबाप उपस्थित सगळ्यांचे मनापासून आभार. गोड साऊंड सिस्टीम तुमचे सुद्धा मनापासून आभार. फक्त शेवटपर्यंत दिवस गेल टाकू नका म्हणजे बस झालं विढाला. ऐका ना, गोड कार्यक्रमाचं आयोजन केलंय. आजचा कार्यक्रम म्हणजे बाबा ऐका, काकडा आणि काकड्याची समाप्ती. आता काकडा म्हणजे बाबा काही साधा नाही. जे जीवन जगत राहतो त्याला बाबा जीव म्हणायचं. जे जीवन जगत राहतो त्याला जीव म्हणायचं. जे बाबा सगळ्याला जगवतो त्याला देव म्हणायचं आणि सगळ्याला जागा करतो त्याला बाबा कोण म्हणायचं? संत. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, हे जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, 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 जगजोगी जगजोगी 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 जाग जाग बोलती, जागता जगजोगी 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 जाग जाग बोलती, 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 बोलती बोलती. सगळ्याला जाग करायचं काम म्हणजे बाबा कोणाचं आहे? ते म्हणजे संत महात्म्याचं. संत महात्मे रात्रंदिवस तुम्हा आम्हाला जाग करायचं काम करतात. पण काकडा म्हणजे बाबा ऐका, वारकरी संप्रदायाचा काय बाबा का नाही. भगवान परमात्म्याला काकड्याशिवाय दुसरं काही आवडत नाही. कारण काकड्यामध्ये रात्रंदिवस सुद्धा काय बाबा भजन आहे आणि भजनाशिवाय देवाला काय आवडत नाही. तुम्ही किती जरी पैसा कमवला आणि तुमच्या जीवनामध्ये जर भजन नसेल, काय थोरपण जाळा या, काय थोर मन जाणे, काय थोर मन जाणे, तुका म्हणे येते भजन प्रमाण, हे बाबा म्हणे ते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते, काय थोर मन जाणावे ते, काय थोर मन जाणावे ते. काय थोरपण जाळा याचे. महाराज म्हणले वारकरी संप्रदायाचा प्राण म्हणजे बाबा काकडा. म्हणून प्रत्येक माणसानं रात्रंदिवस सुद्धा काय केलं पाहिजे बाबा? भजन केलं पाहिजे. काकडा सुद्धा रात्रंदिवस तुम्हा आम्हाला जाग करायचं काम करतो आणि त्याच काकड्याची बाबा आज काही समाप्ती. आता ऐका, काकडा म्हणजे बाबा ऐका वारकरी संप्रदायाचा प्राण म्हणजे बाबा काही भजन आहे. म्हणून प्रत्येक माणसानं सुद्धा भजन केलं पाहिजे. पण महाराज आता ऐका, परमार्थामध्ये सगळ्यात जास्त किंमत आहे भजनाला. आता परमार्थामध्ये जास्त किंमत ज्ञानाला आहे का भजनाला आहे? बोला, ज्ञानाला का भजनाला? महाराज म्हणजे भजनाला. तुम्हाला गाता पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, पण तुमच्या अंगामध्ये ताट आहे. महाराज म्हणले ज्ञान असून सुद्धा उपयोग नाही. कोडियाचे गोरेपण, कोरियाचे गोरेपण, कोडियाचे गोरेपण, कोरियाचे गोरेपण, कैसे अहंकारी ज्ञान, कैसे अहंकारी ज्ञान, अहंकारी ज्ञान, कैसे अहंकारी ज्ञान, अहंकारी ज्ञान कैसे ज्ञान. हे गोरियाचे गोरेपण, कैसे अहंकारी ज्ञान, कैसे अहंकारी
तैसे अंकागी ज्ञान. तुम्हाला ज्ञान किती याला किंमत नाही, तुमच्या जीवनामध्ये भजन किती याला किंमत आहे. आणि काकडा सुद्धा रात्रंदिवस तुम्हाला भजन करायचं शिकवतो. म्हणून प्रत्येक माणूस सुद्धा बाबा महिना बघ आपण सगळ्यांनी काकडा ऐकला, पण बाबा ऐका, रात्रंदिवस साधू संत तुम्हाला जाग करायचं काम करतात. महाराज म्हणतात ज्ञानाला किंमत नाही, ज्ञानासोबत भजनाची जोड असली पाहिजे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, आणि अभिमान नित्य नवा तया माझी. महाराज म्हणतात परमार्थामध्ये बाबा भक्तीची जोड असली पाहिजे. आणि तेच महिना बघा आपण काय केला बाबा, काकडा केला. काकड्यामध्ये रात्रंदिवस साधू संत सांगतात, उठा जागे भागे आता, स्मरण करा पंढरी नाता, भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा. आता जागा रे भाई नो जागा, 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 आता जागा रे भाई नो जागा. रमिसला लाडून भागा, जागा 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 जागा, आता जागा रे भाई नो 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 जागा, जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, जागा 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 जागा. हा वाजवा टाळी एकदा सगळ्यासाठी बाबा. हा कीर्तन गांगायला सुद्धा एकटा कीर्तन काय करू शकत नाही. कीर्तन गांगायचं म्हणलं की सांगणारा द्वागनात पाहिजे, वाचनागे द्वागनात पाहिजेत, म्हणणागे द्वागनात पाहिजेत, सिस्टीम वाले द्वागनात पाहिजेत आणि ऐकणागे सुद्धा द्वागनात पाहिजे. आता जेवणाची मजा कधी, गावगान गायचं दूध असावा, बाजऱ्याची भाकर असावा, आणि तोंडी लावायला कसं कळत. मग जेवणाची मजा. प्रवासाचा आनंद कधी, गाडी चांगली असावा, रस्ता चांगला असावा, प्रवासी चांगली असावा, आणि ड्रायव्हरनं 90 पेलेली असावा. नाही दादा, ड्रायव्हर सुद्धा द्वागनात पाहिजे. महिला मंडळ बाजी जर चांगली करायची म्हणलं, 3 गोष्टीची फोडणी बसली पाहिजे. कशा कशाची, चार्जरची, मोबाईलची, हेडफोनची. आता स्वयंपाक करायचं की तेच लागते बाबा ऐका. तेलाची, मवग्याची, जिऱ्याची एकदा फोडणी चांगली बसली, भाजी चांगली होती, आणि एकदा फोडणी करपली, डाबा बघ मशाला चव नाही कशाला. कीर्तन गांगायचं म्हणलं, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि शेव मग असं आवडीने. महाराज म्हणतात बाबा ऐका, रात्रंदिवस काकडा तुम्हाला जागायचं काम करतो, आणि त्याच काकड्याची बाबाची समाप्ती. आणि त्या समाप्ती निमित्त आजचा आपण घेतलाय बाबा काल्याचं कीर्तन. काल्याचं कीर्तन झालं की बाबा काकड्याला समाप्ती झाली. काल्याचं कीर्तन झालं की सप्त्याची सांगता झाली, आणि त्याच काल्याच्या कीर्तनानं आपल्या काकड्याची बाबा सांगता होणार. आता काल्याच्या कीर्तनाशिवाय कोण्याही गोष्टीची समाप्ती होत नाही. आता मंदिराचं काम परिपक्व झालं कशाहून, ज्या दिवशी मंदिराला स्टाईलची फरची बसवली त्या दिवशी मंदिराचं काम परिपक्व. कधी होईल येणे कळसा आले, अंतरी मंदिराचं काम परिपक्व झालं कळसावरून. आता दादा ऐका, मिठा समुद्रामधून मीठ बाहेर निघतं. आता त्या मिठाचा शेवट होतो कधी, जिथून आलं तिथं गेल्याच्या नंतर मागा तीन गेला तर मिठाचा शेवट झाला. पण बाबा ऐका, जीवन जगताना सुद्धा मिठावानी तुमचं आमचं काम झालं. मिठानं आपल्या समुद्रातल्या पाण्याची साथ सोडली म्हणून बाया त्याला बाबा तेल तव्यावर घेऊन काय करायला बाबा रगडायल्यात. का हो, आपल्या माणसाची साथ सोडली म्हणून. म्हणून बाबा ऐका, मिठाचा सुद्धा शेवट झाला कधी,
जिथून आलो तिथं जाणं म्हणजे मिठाचा शेवट होणं. नवे सगीता निघाले, नवे सगीता निघाले, लवण मिळविता जळे, लवण मिळविता जळे, लवण मिळविता जळे, लवण मिळविता जळे. नोहे सरिता निघाले, लवण मिळविता जळे, लवण मिळविता जळे, लवण मिळविता जळे. नवे संगीता निघाले आणि लवण मिळविता जळे. मिठाचा शेवट झाला. ज्या दिवशी बाबा जिथून आला तिथं जाणं म्हणजे मिठाचा शेवट झाला. आता चुलीमधून काळा कोळसा बाहेर निघतो. आता काळ्या कोळशाला जर पांढरं करायचं म्हणलं, कोणती साबण लावल्यावर कोळसा पांढरा होईल का? त्याला क्रीम लावा लागेल, फॅगन लावली नाही. महाराज म्हणले जिथून आलं तिथं जाणं म्हणजे कोळशाचा शेवट होणं. पुन्हा कोळशाला डबल चुलीत घालणं आणि मग त्याची गाकुंडी म्हणजे बाबा पांढरं पण आणणं. महाराज म्हणले जिथून आणं तिथं जाणं म्हणजे बाबा माणसाचा शेवट. आता माणसाचा सुद्धा शेवट होतो कधी? जिथून आलो तिथं जाणं म्हणजे माणसाचा शेवट. तसंच काकड्याची सुद्धा समाप्ती कशानं दादा? काल्याच्या कीर्तनानं. काल्याचं कीर्तन झालं बाबा, आपल्या काकड्याची समाप्ती झाली. म्हणून बाबा ऐका, काला 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 प्रत्येक माणूस सुद्धा आपण काला ऐकतो आणि ह्याच काल्याच्या कीर्तनानं सगळ्या लोकांना आनंद मिळतो. आता सगळे कोण? तुकोबा काय म्हणतात, या जगामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. प्रकाराचे 3 प्रकाराचे तीन प्रकाराचे 3 प्रकाराचे तीन आणि तुका म्हणे केले जन. या जगामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. आता 3 प्रकारचे लोक म्हणजे बाबा कोणते कोणते? महाराज म्हणले काल्याच्या कीर्तनानं 3 लोकांना बाबा आनंद मिळतो. आता 3 लोक कोणते कोणते आहे का? सत्वगुणी, तमगुणी आणि रजगुणी. आता सत्वगुणी कोणाला म्हणायचं, तमगुणी कोणाला म्हणायचं आणि रजगुणी कोणाला म्हणायचं बाबा ऐका. एका माणसाला मुलं होती बाबा 3. आता 3 मुलं, पण त्याच्यामध्ये सत्वगुणी कोणता, रजगुणी कोणता आणि तमगुणी कोणता हे त्या बापाला ओळखायचं होतं. पण त्या बापानं काय केलं, 3 मुलं सोबत घेतली आणि एका साधूकडे गेला आणि साधूकडे गेल्याच्या नंतर साधूला म्हणला, साधू हे मला 3 मुलं आहेत, पण याच्यामध्ये कोणता मुलाला कोणता गुण आहे हे तुम्ही मला सांगा. असं म्हणल्याच्या नंतर साधू म्हणला, एकच काम करा. काय काम करा? तुम्ही बाहेर जा आणि बाहेरून 3 केळं आणा. साधूनं एक एक केळ 3 मुलाला खायला दिलं, पण 3 मुलानं केळं खाल्ले, पण एका मुलानं केळ महाराज केळाचं जे कातड होतं ते गाईला चागायला टाकलं. एका मुलानं तेच केळाचं कातड बाबा एका कचरा कोंडीमध्ये टाकलं आणि एका मुलानं तेच कातड रस्त्यावरचे जाणारे लोक पडावं म्हणून रस्त्यावर टाकलं. आता त्याच्यामध्ये कोणता मुलगी कोणता तुम्हाला कळालं? पण बाबा ऐका, साधू म्हणला ज्यानं जे कातड बाबा कचरा कोंडीमध्ये नेऊन टाकलं तो मुलगा बाबा कोण? रजगुणी. ज्यानं कातड गायला नेऊन चागलं तो मुलगा बाबा सतगुणी आणि ज्यानं लोक पडावं म्हणून रस्त्यावर टाकलं तो मुलगा बाबा तमगुणी. आता 3 लोकांना कीर्तनामध्ये बाबाचा आनंद आहे. काय? ज्या काही लोकांना वाटतंय आज आम्हाला भगवान परमात्म्याच्या लीलाचं वर्णन ऐकायला मिळणार, ते लोक बाबा सत्वगुणी. काही माणसाला वाटतंय आज आम्हाला प्रसाद खायला मिळणार, ते लोक बाबा रजगुणी. आणि काही माणसाला वाटतंय गेले महिना झालं साखर झोपीच्या टायमाला काकडा सुवे, आज बनबन बंद, ते कोण बाबा? आता पुढचं तुम्हाला कळालं. आता 3 लोकांना सुद्धा काल्याच्या कीर्तनानं आनंद आहे. विठाला विठाला हॅलो विठाला विठाला ऐका. आणि तोच काल्याचा प्रसाद तुम्हा मला बाबा आपल्या गावामध्ये घ्यायचा आहे. हाच काला वाटला कोणी? भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ.
प्रसाद देतो पंढरीनाथ. साक्षात जगाचा मालक बाबा वाळवंटामध्ये प्रसाद वाटतोय. कोणता? काल्याचा. आणि तोच काल्याचा प्रसाद आज आपल्याला गावामध्ये घ्यायचा आहे. आता बोगाळेकर, तुम्ही सगळेजण आपलं कीर्तन ऐकायले, पण सगळ्याला आपलं बोलणं तर समजायले ना, कारण 50% बाय एकमेकीला खुनवायल्यात. म्हणाल्यात माय आजचा मागा तोत्रा दिसायला गे. मला सगळ्याचे अभाव करतात, उग एकमेकीला डावचायल्यात. पण बाबा ऐका, माझा एक स्वभाव आहे, कधी अवगुण झाकून ठेवलं की बाबा फजिती होती. अवगुणाची हाती आई अवगीचं फजिती. म्हणून मी कधी अवगुण झाकून ठेवत नाही. अवगुण झाकून ठेवलं की फजिती होती. काय झालं, आमच्या गावामध्ये बाबा एक तोत्री मुलगी होती. कोणावानी? मनात यावानी. बघा, आपल्या वाणी तर आपल्या वाणी. मुलीचे आई वडील सांगू सांगू बेजार. बाळेत्व किती दिवस झालं, लग्न जमत नाही, काय होत नाही. बैठकीत गेल्याच्या नंतर गबस. मुलगी म्हणली आई तिथं घ्याव तर ती पतबत्ती अजिबात बोलत नाही. पण तिला माहित नव्हतं टिकून येणारा मुलगा सुद्धा तोत काय कोणावानी? मागा जावानी. पप्प्याचा बाप सांगू सांगू बेजार. बाळू तो किती दिवस झालं, लग्न जमत नाही, काय होत नाही. बैठकीत गेल्याच्या नंतर गबस. बाळू म्हणला पप्पा तिथं घ्याव तर ती पतबत्तो अजिबात बोलत नाही. गेला मुलगी बघायला. मुलगी बघितली, पास केली, सगळं काय झालं. पण चालता चालता मुलीच्या वडिलाला म्हणला मला एकदा बघत तिला बघायचंय. बोलवलं, बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला. योगानं मुलाच्या इथं बसला आणि ते बघितला पोगी म्हणते तिडा 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 तिडा. शेजारी तिची मैत्रीण होती. म्हणली ग बस, नाही तो बाप लाकडानं सांगते. तिला कशा दम निघाली. मुलगी मोठ्यानं म्हणते तिडा तिडा तिडा. मुलगा म्हणतोय तुतय तुतय तुतय. सगळ्या स्वगिकेचा पचकाच बाबा. तसंच आपल्या कीर्तनाचं व्हायचं. मी सांगायचं एक आणि ऐकायला यायचं एक. विठाला हा चला, विषय बाजूला गेला कुठून. साक्षात जगाचा मालक बाबा प्रसाद वाटत असतो, पण काल्याचा प्रसाद कोणालाही मिळत नाही. महागात म्हणजे काल्याचा प्रसाद. ऐका, काल्याचा प्रसाद कोणालाही मिळत नाही. महागात म्हणजे काल्याचा प्रसाद मिळायला सुद्धा काय व्हावं लागतं बाबा? वाल कोण कोण अधिकारी. देवाच्या प्रसादे करागे भोजन. देवाच्या प्रसादे करागे भोजन. वाल कोण कोण अधिकारी. काल्याचा प्रसाद सुद्धा बाबा कोणाला मिळत नाही. वाल कोण कोण अधिकारी. काल्याचा प्रसाद मिळायला सुद्धा बाबा अधिकारी व्हावा लागतं. देवाच्या प्रसादे करागे भोजन. महाराज म्हणतात बाबा ऐका, प्रत्येक माणसानं भोजन केलं पाहिजे, पण कशानं? देवाच्या प्रसादानं. आता ऐका, कीर्तन ऐकायचं असेल जागा बघायची नाही, सेवा करायची असेल घड्याळ बघायची नाही, आणि प्रसाद खायचा असेल चव बघायची नाही. काय बघायची? पाय प्रसादाची वाट. पाहे प्रसादाची वाट. हे पाहे प्रसादाची वाट. जावे दुनिया ताट. जावे दुनिया ताट. घ्यावे दुनिया ताट. दुनिया ताट. घ्यावे दुनिया ताट. पाय प्रसादाची वाट आणि द्यावे दुनिया ताट. महाराज म्हणतात प्रसाद खायचा असेल बाबा कधी चव बघायची नाही. काय बघायची? वाट बघायची. कीर्तन ऐकायचं असेल जागा बघायची नाही. जिथं भेटन तिथं बाबा माणसानं कीर्तनाला बसलं पाहिजे. पण काही माणसं कीर्तन संपायच्या टायमाला मंडपात येतात. किती वाजता? 12:45 वाजता. आणि त्याला आमची कीर्तनकार चोंबाळी येतात. इकून या. ते सगळे इकून आले. कळालं का? सगळे इकून आले तरी त्याला इकून या. पण बाबा ऐका, प्रसाद खायचाय कधी चव बघायची नाही. प्रसाद खाण्यासाठी सुद्धा बाबा अधिकारी व्हावा लागतो. महाराज म्हणले काल्याचा प्रसाद पैशाव मिळत नाही. काल्याचा प्रसाद जाती मिळत नाही. त्याच्यासाठी अधिकारी व्हावा लागतं. विठाला विठाला. काल्याचा प्रसाद बाबा पैशावर सुद्धा मिळत नाही. पैशावर जर काला मिळाला असता, सगळ्यात अगोदर काला कोणाला मिळाला असता? गावनाला. आता गावनाकडे काय पैसा कमी होता का बाबा? नाही. त्याचे गग बाबा कशाचे होते बाबा? सोन्याचे. एवढी संपत्ती गावनाची होती. 1,80,000 बायका, 1,00,000 मुलं आणि 1,25,000 नातू. एवढी संपत्ती, एवढी संतती असणारा माणूस कोण होता बाबा? रावण. मी तर म्हणतो रावण जर आता असला असता, त्याला मोदीचे गहू तांदूळ एकट्यालाच पुरले नसते.
एवढा पैसा एवढी संतती कोणाकडे होती बाबा? गावनाकड. अहो गावनाकड बाबा साधं काम नव्हतं. जगाचा मालक गावनाच्या घरी कामाला होता. काय काम होते? गाढव वळी गजानन आणि बाबा सटवी करी बाळांत पण. जगाचा मालक बाबा गावनाच्या घरी कामाला होता. एवढंच नाही, महागात म्हणली बाबा ऐका, जगाचा मालक खंडोबा सुद्धा गावनाच्या घरी कामाला होता. मैगाळ देव कानडा, मैगाळ देव कानडा, मैराळ देव कानडा, मैराळ देव कानडा, देव कानडा, मैराळ देव कानडा, मैराळ देव कानडा, मैराळ देव कानडा. करी राक्षसांच्या दाडा, राक्षसांच्या दाडा, करी राक्षसांच्या दाडा. राक्षसांच्या दाडा. ए मैगाळ, मैगाळ, मैगाळ देव कानडा, मैगाळ देव कानडा, मैगाळ देव कानडा, मैगाळ देव कानडा. देव कानडा, देव कानडा, देव कानडा, कानडा. बागात म्हणली बाबा ऐका, खंडोबा गाय सुद्धा बघा गावनाच्या घरी कामाला होती. काय काम होतं? करी राक्षसांच्या दाडा. असा गावन, पण गावनाला सुद्धा काला मिळाला नाही. आता तुम्ही आम्ही तरी बाबा माणसं आहेत, पण बाबा ऐका, काला कधी पैसे मिळत नाही. याच्या पुढे जाऊन बोलतो, काला कधी जातीव मिळत नाही. आता याच्या पुढे जाऊन बोलतो ऐका, ज्यानं ही सृष्टी निर्माण केली त्याला. याचा आवाज आहे ना दादा, एवढं ताणून बोलायला आवाजच येईल. ऐका, काला बाबा कोणाला मिळाला नाही. तुम्ही आम्ही तरी माणसं आहेत. एवढी सृष्टी ज्यानं निर्माण केली तो कोण होता बाबा? ब्रह्मदेव. एक मडक दुसऱ्या मडक्यासारखं घडीलं नाही. कुला लाडाचा बाप चाडाचा घडवी तो मडके गे. कुला लाडाचा बाप चाडाचा घडवी तो मडके गे. कुणालाचा बाप झाडाचा घडवी तो मडके रे. कुणालाचा बाप झाडाचा घडवी तो मडके हे रे. घडवी तो मडके गे. कुलाल हाडाचा बाप चाडाचा, कुला लाडाचा बाप चाडाचा घडवी तो मडके गे. कुला लाडाचा बाप चाडाचा घडवी तो मडके गे. कुणालाचा बाप झाडाचा घडवी तो मडके रे. एवढे मडके घडवायचं काम केलं बाबा कोणी? ब्रह्मदेवानं. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा काला मिळाला नाही, पण तोच काला बाबा तुम्हा मलाच मिळणार आहे. आपण खरं बघितलं तर बाबा भाग्यवान आहेत. कारण महाराज म्हणले काल्याला सुद्धा काय व्हावं लागतं बाबा? अधिकारी व्हावं लागतं. आणि तोच काला आम्हाला वैकुंठात मिळत नाही. म्हणून काला खाण्यासाठी आम्ही जन्माला येऊ. अभंगाचं प्रथम चरण. उपदने पुढते येऊ, उपदने पुढते येऊ. उपदने पुढते
पोटाती येऊ आणि काला खाऊ दही भात. आम्ही पगत जन्माला येऊ बाबा, पण कशासाठी काला खाऊ दही भात. आता जन्म घेणं सुद्धा बाबा काही सुखाचं नाही. मागात म्हणतात काय सांगो गगबीची यातना मजबू गीता नागा येना मांस मळमूत्र जाना तुझं क्षणक्षणा द्या तसे गगबी दिला दंड वगती पाय खाली तोंड. ज्ञानोबा काय म्हणतात जन्माला येताना बाबा दुःख आहे हे तुकोबा गायला माहित होतं, तरी तुकोबा काय म्हणतात मी पगत जन्माला येईल. नुसतं जन्माला येताना दुःख नाही, जन्माला आल्याच्या नंतर बालपणी सुद्धा बाबा दुःख आहे. बालपण झालं आलं की पण कोणतं तरुणपण. आता तरुणपणी सुद्धा दुःख आहे. आता सध्याच्या काळामध्ये सगळ्यात मोठं दुःख आहे काय, बायकाच भेटणं. आम्ही कुठं कीर्तनाला गेलं की म्हणते बाबा आहे का ठापा ठ्यापा. म्हटलं मॅच कीर्तन करून जोड लावला तर तो काय सांगू बाबा, पानचेट काम झाले. पण बाबा ऐका आता तरुणपणी सुद्धा काय बाबा दुःख. तरुणपण झालं की माणूस गुंततो कशात, संसारामध्ये. आता संसारामध्ये काय सुख आहे का बाबा, नाही. महाराज म्हणले सगळा संसार बांधलेला आहे कशानं, दुःख बांधवरी आया संसार सुखाचा विचार नाही कोठे. महाराज म्हणतात संसारामध्ये बाबा सुद्धा काही दुःख आहे. कुठं बिचाऱ्या बोलायच्या शिकत्यात मिळत लागत नाही. आमच्या गावात दोघं नवरा बायको दुपारी कापूस शेतू लागले. कापूस शेतता येता बायको म्हणली होय व आपण दोघं एका दिवशी मरतो. ते म्हणला हा येते नाही उगं आले अवतार ये मग ये ते पामग जीव किती आया आहे सो जायगा राजा गंक फकीर. नवरा म्हणला बाई आपल्याला मगन एक दिवस बाबा निश्चित आहे. असं म्हणल्याच्या नंतर बायको म्हणली मालक आपल्याला मगन निश्चित आहे पण आपण मेल्याच्या नंतर आपल्या सेवेला तिथं कोण राहणार. नवरा म्हणला बाई रात्रंदिवस मी भजन पूजन केलंय, मी जर मेलो तर माझ्या सेवेला गंबा राहणार. बायको म्हणली तुमच्या सेवेला गंबा पण माझ्या सेवेला कोण राहणार. नवरा म्हणला तुझ्या सेवेला माकड राहणार. बाई 5 मिनिटं ग बसली आणि 5 मिनिटानं म्हणली काय माय माया नशिबाला तर खाली माकड आणि वरी माकड. यालाच काय म्हणायचं बाबा संसार. किती जगी 8 तासानं संसार केला कुठं बिचाऱ्या बोलायचं शिकत्यात मिळत लागत नाही. मी 2 हजाराचा लिलनचा कपडा घेतला रोहिदास बाबा किती हजाराचा 2 आणि घरी गेलो बायकोन हातात कपडा घेतला म्हणे महाराज केवढ्याला आणलाय. म्हणलं 2000 म्हणावा तर बोंबलन. म्हणलं फक्त 200ला आणलाय. म्हणजे माय सुचलंय चांगलंय. कपाटाकडे गेली कपाटामधून पगस काढली पगस मधून 200 काढे आणि माझ्याकडे आली. म्हणे हे घ्या तुमचे 200 रुपये हे कपडा मी माझ्या भावाला देतो. केवढ्याला घुसला महाराज 1800ला. किती जगी संसार केला तर शेवटी दुःखच आहे विठाला. हे यात सुख नाही होत्यात सुख नाही या संसार नगरी बाजार भरला ग बाई. 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 हे यात सुख नाही होत्यात सुख नाही यात सुख नाही होत सुख नाही. यात सुख नाही होत्यात सुख नाही यात सुख नाही होत सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. अगं बाय 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 संसार नगरी बाजार भरला ग बाई. बाजार भरला ग बाई 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 बाई. संसार नगरी बाजार भरला ग बाई. अगं बाय 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 बाय. अगं बाय 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 बाय. असं वाजवा टाळी बाबा एकदा सगळ्यासाठी. हा ऐका या संसार नगरी बाजार भरला गे बाई. किती जगी संसार केला तर संसार बाबा शेवटी दुःख देत. हे तुको बघायला माहित होतं तरी तुको बघाय म्हणतात उपजून या पुढे येऊ. आता जन्माला येताना दुःख, बालपणी दुःख, तरुणपणी दुःख, संसारामध्ये सुद्धा दुःख. मग आता म्हातारपणात काय सुख आहे का बाबा, नाही. महाराज म्हणतात म्हातारपणी ते पडसे कोकला हात कपाळाला लावून बैसतसे. बोलू जाता शब्द नयची नीट गडगडी कंठ कप भागी शेजारी मनती मगे नका मेला आणीला कंटाळा येणे आम्हा नाशिले घगे थोंकोनी या. नाचेले घर नाचेले घर. हे पाहिल मने करा मरता तरी बर नाचियेल घर तुकोनिया. हरी नाचियेल घर तुकोनिया. पाय मन घर बता तरी बर
बघे नास येले का गे तू कोणी या हे तुक बघायला माहित होतं की तुक बघा म्हणतात उपजून या पुढे ती येऊ किती जगी संसार केला तर बाबा शेवटी माणसाच्या पदरामध्ये दुःखच आहे किती संसार करा आता काही माणसं एवढा आटासानं संसार करतात किती स्वतःच्या पोटाला चिमटा घेतात आता चिमटा घेणं म्हणजे काय बाबा आपल्या सोबतच्या माणसाला चहा पाजावं लागन म्हणून स्वतः कधी कबर चहा प्याला नाही असे काही नमुने स्वतःच्या पोटाला चिमटा घेतला संसार केला बंगला बांधला कोणासाठी काय दुखायले का तुमचं जगा बोलत चला कोणासाठी मुलासाठी तेच मुलगा म्हातारपणाला म्हणते बाबा तुम्ही मागच्या गागात जा इथं पाहुणे यायलेत ज्याच्यासाठी एवढा काटाटोप केला त्या मुलाला सुद्धा म्हातारपणी बापाची लाज वाटते म्हणून प्रत्येक माणसानं सावध झालं पाहिजे अहो मुलाचं सोडा आपली बायको 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 म्हणतो ती बायको सुद्धा म्हातारपणाला पॅनल बदली काय बदली ती पॅनल कोणाच्या पॅनल मध्ये जाती कोण म्हणलं कबशीच्या मुलाच्या पॅनल मध्ये जाते मुलगा म्हणते आई दादा लई चेड्यावानी करायलेत ती म्हणती ग बस इतके दिवस कसे काढलेत माया जीवाला माहिती म्हणून प्रत्येक माणसानं सावध झालं पाहिजे किती जरी संसार केला तर बाबा शेवटी दुःखच आहे तरी तो को बघाय म्हणतात उपजून या पुढे ते येऊ म्हातार पण झालं आलं पण कोणतं सग पण मशान वाटा महागात म्हणले प्रत्येक वेळी बाबा दुःख आहे तरी तो बघा म्हणतात उपजून या पुढे ते येऊ काला खाऊ दही बात जन्माला येताना दुःख आहे माहित होतं तरी तो बघा म्हणतात मी जन्म घेईन कशासाठी काला खाऊ दही बात मग काला 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 म्हणजे काय महागात म्हणतात हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने मोहिला साधने मोहिला साधने मोहिला साधने मोहिला साधने हे हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला खिचडी काला प्रेम मोहिला साधने प्रेम मोहिला साधने असं वाजवाटाळी एकदा सगळ्यासाठी बाबा आज मला चाली सुद्धा चांगल्या ऐकायला भेटायल्यात नाही तर चाली लई चालीचे निघाल्या कुठून चाली आणायला मिळत लागण आता गाणी पितक निघाले म्हणून चाली सुद्धा पितक निघाल्या आता गाणी किती पितक निघाले आंडगाडगा नाक मुका नाक मुका नाक मुका आता खरं सांगा या गाण्यावर किती अभ्यास केला म्हणजे गाण्याचा अर्थ कळून ही पितळ गाणी निघाली गाणी कशी निघू द्या मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही जसे गाणी निघतील तशा गवळणी निघाल्यात का तुमच्या इकडं आमच्या इकडचं सांगतो यमुनेचं पाणी कचरा डवळीलं नंदाच्या कानाला काग कवडीलं नंदाच्या कानाला काग कवडीलं गोविंदा हिशोबानच होती आपल्या दोघांना मिळ लागायचा नाही एका जागेवर अशीच वाजी नागे नवगात घातला पेड म्हणलं सुटला माझा पदक बाय मी नवते वाहनात येडोबाईचं वाघ माझ्या शिगला अंगात असं म्हणणं एका काकूच्या अंगातलं येणं कोणाच्या अंगात कुठेल काय सांगता येत नाही मी नवीन कीर्तन करू लागलो एसटीनं कीर्तनाला जाऊ लागलो वसमत मध्ये आलो एक काकू मयाच्या जागेवर बसली आता बसली तर ग बसावानं कंडक्टर तिकीट काढायला उठला आणि काकूच्या अंगातलं सुरू झालं आहा उहा आहा म्हणलं देवी हिशोबानं कोणाच्या अंगात कुठेल का सांगता येत नाही कंडक्टर जवळ आला म्हणला तिकीट आहा उहा आहा कंडक्टर म्हणला तिकीट आहा उहा कंडक्टर बिलय चॅप्टर कंडक्टर म्हटला आहा नुहा वय म्हणला खाली मग काकू म्हणती नांदिडी एक कोणाच्या अंगात कुठेल का सांगता येत नाही आता खरं सांगा कृष्ण परमात्म्याला कोणीतरी खवलील का काय लोक म्हणतात गाडी चल माया गावाला जाऊ गोकुळ फिरून पाहू आता गादा एवढी मोकळी का ते कुठं फुकट्यात फिरायला मनाला वाटण त्या गवळणी निघाल्या पण बाबा ऐका आज मला चाली सुद्धा चांगली ऐकायला भेटायल्यात मागात म्हणतात दादा ऐका काला म्हणजे काय हरी नामाचा खिचडी काला मागात म्हणतात भजन करणं
भक्तीची प्रेमाची भजनाची सांगड म्हणजे बाबा काला, आणि सगळ्यात मोठा काला म्हणजे बाबा भक्तीची प्रेमाची सांगड असली पाहिजे. किती भजन करता याला किंमत नाही, तुमच्या भजनामध्ये किती प्रेम आहे याला किंमत आहे. पंचपक्वानाचं अन्न बनवलं पण त्याच्यामध्ये मीठ टाकलं नाही, महाराज म्हणतात अन्न शून्य आहे. विठाला विठाला महाराज म्हणते ज्या अन्नामध्ये मीठ टाकलं नाही ते अन्न काय होतंय? रुचीने दी अन्न, हे रुचीने दी अन्न, ज्यात नसता लवण, ज्यात नसता लवण, तोंडाला सुद्धा खायला रुचतय. कोणतं? ज्यात नसता लवण. किती पंचपक्वानाचं अन्न बनवलं याला किंमत नाही, किती बाबा त्याला सुंदरता याला किंमत आहे. ऐका विषय चालला काय, महाराज म्हणले किती भजन करता याला किंमत नाही, भजनासोबत भक्तीची प्रेमाची किती सांगडे याला किंमत आहे. भक्तीशिवाय तुमचं भजन सुद्धा गोड होत नाही. आता महिला मंडळ आपण घरी गुलाबजामुन करतो ना, गुलाबजामुन करायला काय काय लागते बोला बोला, असं लाजू नका. घालिंग लोटांगण मोकळं पटांगण. गुलाबजामुन करायला काय काय लागतंय? बाजऱ्याचं पीठ का गव्हाचं पीठ? महाराज म्हणजे काय काय लागतंय? खवा लागतो आणि मैदा लागतो. बघ खव्याचे आणि मैद्याचे गोल केलेले गोळे कसे लागतात दादा? आंबट, तिखट, निस्ते गोळे कसे लागतात? सपक लागतात. बघ ना रोहिदास बाबा या अनुभव कोणाला माहिती का? जे तळता तळता चुलीला पाय लावून बसते का त्याला. महाराज म्हणले बाबा आहे का, तेच गुलाबजामुन कसे लागतात बाबा? सपक. त्याला गोड होण्यासाठी पाकात बुडवा लागते. कशाच्या? साखरेच्या. साखरेच्या पाकात गुलाबजामुन टाकले ते गुलाबजामुन गोड होतात. महाराज म्हणले तसंच आहे, किती भजन केलं याला किंमत नाही, तुम्ही किती भक्ती करता याला किंमत आहे. भजन केलं तरी तुमचं भजन सपक आहे, त्याला गोड होण्यासाठी भक्तीच्या पाकात बुडवा लागत आहे. विठाला विठाला म्हणून प्रत्येक माणसानं प्रेमासोबत काय केलं पाहिजे बाबा? भजन केलं पाहिजे. महाराज म्हणतात प्रेमाशिवाय भजन नाही, नाकाशिवाय मोती नाही. अर्थावीन पोती वाचनिका, अर्थावीन पोती वाचनिका, हे अर्थावीन पोती वाचनिका, अर्थावीन पोती वाचनिका. प्रेमाविन भजन नागवीन मोती, अर्थावीन पोती वाचनिका, अर्थावीन पोती वाचनिका. प्रेमाविन भजन नागवीन मोती, अर्थावीन पोती वाचनिका, अर्थावीन पोती भजनी सुद्धा बाबा चांगली आहेत. एका जागा मी कीर्तनाला गेलो, आता भजनी सुद्धा बाबा कुठं कुठं वेगळी भेटतात, पण आज चांगली मिळाली. महाराज म्हणतात दादा ऐका, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचून काय. महाराज म्हणतात प्रेमाशिवाय भजन नाही, नाकाशिवाय मोती नाही आणि अर्थाशिवाय पोती नाही. महाराज म्हणजे भजनामध्ये प्रेम पाहिजे. आता खरं सांगा, भजनामध्ये प्रेम राहिले का? अजिबात प्रेम नाही. दाजी मांडी घाला. ऐका, भजनामध्ये अजिबात प्रेम राहिलं नाही. आता बाबा प्रेमाशिवाय भजन नाही. महाराज म्हणजे किती भजन करता याला किंमत नाही, पण भजनामध्ये बाबा महत्वाचे प्रेम. एका जागेवर मी कीर्तनाला गेलो, दोघं जण चाल म्हणायला पुढे आले. पुढी चाल म्हणणाऱ्यांना अडीच मात्र्यात चाल म्हणली. मी म्हणलं वासा का काम, काय ताल फिट आहे, एक नंबर चाल म्हणली. म्हणली पण का म्हणून म्हणली, विचारलं. म्हणलं का म्हणून म्हणली? माया मागच्याला म्हणता येऊनी म्हणून म्हणली. आता दुसऱ्याची जिविण्यासाठी जर तुम्ही भजन करत असताल, तुमचं भजन शून्य. महाराज म्हणतात प्रेमाशिवाय भजन नाही, नाकाशिवाय मोती नाही. आता नाकात जर नथ घालायची झाली, नाक कसं पाहिजे? सगळं मयावानी नाक असून जमत नाही. महाराज म्हणतात ऐका, प्युअर सोन्याची नथ आहे, पण घालायला नाक नाही. नाक नाही तेने वाया गेले, नाक नाही तेने वाया गेले, नाक नाही तेने
नाक नाही तिने वाया गेली. महाराज म्हणतात 32 लक्षणेत पण माणसाला नाक नाही. आता संसारातलं सांगतो. काही काही लोक म्हणतात बाबा आमची मुलगी दिसायला गोरी गोरी पाने, शेतातलं काम चांगलं करती, घरचं काम चांगलं करती, पुढे चलून सासऱ्याचा सांभाळ करती, पण आलं की इतकाला कार्यक्रम. महाराज म्हणले तिला नाक नाही त्याने वाया गेली. तसंच आहे परमार्थातलं नाक काय बाबा ऐका. काही काही लोक म्हणतात बाबा सकाळी उठलं की आम्ही काकडा भजन करतो, काकडा भजन झालं की आम्ही ज्ञानेश्वरी पारायण करतो, ज्ञानेश्वरी पारायण झालं की गाता भजन करतो, भजन झालं की भागवत कथा झालं की हरिपाठ झालं की कीर्तन झालं की जागर, आणि पुन्हा काय बाबा काकडा. आमच्या आयुष्यामध्ये रात्रंदिवस परमार्थ आहे. आमच्याकडे 32 लक्षणे आहेत. महाराज म्हणले रात्रंदिवस तुझा परमार्थ चालू आहे, पण तुला नाक नाही. काय तुझ्याकडे काम आहे कोणतं? त्याला काय येतंय त्याला काय येतंय. रात्रंदिवस तुम्ही टिंगल्या टवाल्या उडवता, नाक नाही तिने वाया गेली. महाराज म्हणतात नाकाविन मोती, नाकाविन मोती, हे नाकाविन मोती, नाकाविन मोती, उभ्या बाजारे फजिती, उभ्या बाजारे फजिती, उभ्या बाजारी फजिती, उभ्या बाजारी फजिती, उभ्या बाजारी फजिती, उभ्या बाजारी फजिती. हे नाकाविन मोती, उभ्या बाजारी फजिती, उभ्या बाजारी फजिती, उभ्या बाजारी फजिती. नाका नाही मोती, उभ्या बाजारी बाजारी उभ्या बाजारी नाकाविन मोती आणि उभ्या बाजारी फजिती, प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, आगताविन पोती वाचून काय आगता शिवाय पोती नाही. तुम्ही म्हणता मला गाता पाठ आहे, बहुत केले पाठांतर, वर्म गायले ते तूर. तुम्हाला गाता पाठ असेल पण अर्थ माहित नसेल. गाता पाठ कशाला करायचा? गोकून मगायला व्यर्थची मगने गोकोनी या, व्यर्थची मरणे भोगोनी, व्यर्थची मरणे भोगोनी. आगताविन पाठांतर कासाया करणे, आगताविन पाठांतर कासाया करणे, व्यर्थची मगने गोकोनी या. पाठांतर कासाया करणे, व्यक्ताची मगने गोकुनिया. पण बाबा ऐका किती पाठ याला किंमत नाही. तुम्हाला अभंगाचा अर्थ किती माहिती याला किंमत आहे. चला विषय बाजूला गेला कुठून. महाराज म्हणतात प्रत्येक माणसानं भजन करणं म्हणजे सुद्धा बाबा काला आहे. हरी नामाचा खिचडी काला. भजन करणं सुद्धा म्हणजे बाबा एक प्रकारचा काला आहे. भजनाची प्रेमाची भक्तीची सांगड करणं म्हणजे बाबा काला. आणि तेच काला खाण्यासाठी आम्ही जन्माला येऊ. म्हणून रात्रंदिवस सुद्धा तुम्ही आम्ही भजन केलं पाहिजे. याची देईकडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. महाराज म्हणतात हेच काल्याचा आनंद आम्हाला वैकुंठामध्ये मिळत नाही. वैकुंठित वाईसे नाही कवळ काही काल्याचे. हा काल्याचा आनंद वैकुंठामध्ये नाही. स्वर्गीचे आमग इच्छिता ती देवा, लोकी व्हावा जन्म आमा. जगाच्या मालकाची सुद्धा बाबा इच्छा आहे काय आम्हाला संत संग मिळाला पाहिजे आणि भगवत चिंतन घडलं पाहिजे. विठाला विठाला म्हणून महाराज म्हणतात वैकुंठित वाईसे नाही कवळ काही काल्याचे. काला खाना कसा एकमेका देऊ मुखी सुके घालू उंबरी. एकमेकाच्या मुखामध्ये आम्ही घास बघणार. हा काला बाबा करायचा कुठं? अभंगाचं शेवटचं चक. तुका मने वळवंत, तुका मने वळवंत, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका मने वळवंत, तुका मने वळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट. वरवेणीच उत्सव, वरवेणीच उत्सव,
काल्याचे ते वैकुंठी काला करायचा कुठं तुका म्हणे वाळवंट बघवे नीट उत्तम वैकुंठित व्हायचे नाही कवळ काही काल्याचे हाच काल्याचा आनंद आपल्याला बाबा वाळवंटामध्ये घ्यायचा आहे का हो दादा वाळवंट बघवय नीट आणि उत्तम जागा सुद्धा बाबा चांगली आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काला कागायचा अशा पद्धतीने अभंगाचा सगळं अर्थ काल्याचे कीर्तनाचा नियम चरित गती उच्चा गावी आणि केले देवी भोपुळी एकदा नियमाप्रमाणे भगवान परमात्म्याचं चिंतन विडो बाग कुमाई हो बार कुमार हो बाग कुमाई जय जय 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 हो बाग कुमाई उपजुनिया पुढे ती येऊ काला कावदई बात वैकुंठित व्हायचे नाही कवळ काही काल्याचे धावत्या मध्ये अभंगाचा अर्थ झाला आजच्या काल्याचा कीर्तनाचा नियम म्हणजे बाबा ऐका कृष्ण परमात्म्यानं जे गोकुळामध्ये चरित्र केलंय त्या चरित्राचं वर्णन करणं म्हणजे बाबा काल्याचं कीर्तन आता कंस मामाची बहीण बाबा देवकी मातेचा बाबा विवाह ठरला कोणासोबत वसुदेवजी सोबत विवाह ठरला आणि ठरल्याच्या नंतर बाबा थाटा माटामध्ये त्यांची वागात निघाली आणि वागात निघाल्याच्या नंतर बाबा ऐका कंस मामाला आकाशवाणी झाली काय ज्या बहिणीचा एवढा थाटा माटामध्ये तू विवाह करतोय त्या बहिणीपासून जे 8वं अपत्य जन्माला येणार आहे त्याच्यापासून तुला मग नाही आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने हा भगवसा बोलण्याचा आता आकाशवाणी झाल्याच्या नंतर कंस मामाला बाबा गाग आला आणि कंस मामानं आपल्या बहिणीला मागण्यासाठी हातामध्ये खडग घेतला आणि मागण्यासाठी बाबा धावला घेऊन या खडग मागाया धावला हात तो धरला वसुदेवजीने हात धरला आणि हात धरल्याच्या नंतर सांगितलं बाबा ऐका स्त्री हत्या करणं पाप आहे स्त्रीला मागणं पाप आहे तुम्ही का मागता असं म्हणल्याच्या नंतर बाबा कंस मामाच्या मुखातून शब्द गेले हिच्या पासून जे 8वं अपत्य जन्माला येणार आहे त्याच्यापासून मला मग नाही म्हणून मी माझ्या बहिणीला मागतोय असं म्हणल्याच्या नंतर वसुदेवजी म्हणले एक काम करा तुम्ही तिला मागण्यापेक्षा आम्हाला तुम्ही बंदिस्त करा आणि बंदिस्त केल्याच्या नंतर जसे मुलं जन्माला येतील मी तसे तुमच्याकडे आणून देण्याचा प्रयत्न करेन असं झाल्याच्या नंतर बाबा ऐका आता वसुदेवजीला आणि देवकी मातेला बंदिस्त केलं बंदिस्त केल्याच्या नंतर पहिला मुलगा जन्माला आला वसुदेवजीने हातामध्ये घेतला आणि कंस मामाला नेऊन दिला पण नेऊन दिल्याच्या नंतर कंस मामा आपल्या भाषेचा लाड करत होता का हो दादा कारण काही केलं तर भाषा होता लाड करत असताना आता कंसाच्या मनात एकच आलं मला मुलगा मागणार आहे पण कितवा 8वा पहिल्याला आपण मागायचं नाही पण पाप झाल्याशिवाय भगवान परमात्मा अवतार घेत नाही तिथं आगमन झालं श्रीमद नागायन 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 हो नागायन 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 हे नागायन 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 श्रीमद नागायन 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 आगमन झालं नागद मावशीचं आणि नागद मावशी कंसाला म्हणतात बाबा ऐका कधी पहिलं 8वं होईल आणि 8वं पहिलं होईल कधी सांगता येत नाही म्हणून तुम्ही याला मागलं पाहिजे असं म्हणल्या क्षणी कंसाने पहिलं बाळ मागलं पहिलं दुसरं तिसरं चौथं 5वं 6वं बाबा मागलं आणि 7वं योग मायने पोटामध्ये बाबा ऐका गुप्त झाल्याच्या नंतर बाबा आता 8वा मुलगा जन्माला येणार तो म्हणजे बाबा साक्षात कृष्ण परमात्मा होता 8वा मुलगा जन्माला आला आणि जन्माला आल्याच्या नंतर देवकी मातेला आता कृष्ण परमात्म्याची काळजी वाटू लागली मग देवकी माता आता त्या वसुदेवजीला म्हणते मालक आता काहीतरी करा कारण बाबा ऐका कंसाला जर कळालं तर कृष्ण परमात्म्याला कंस मागून टाकल तुम्ही काहीतरी केलं पाहिजे कृष्ण परमात्मा म्हणला माते तुम्ही ताण घेऊ नका हे काम करा काय काम करा इथून उचला नंदाच्या घराला
बघा नंदाच्या घराला आणि मजनी गोकुळाला माया उपजली ते महाराज म्हणतात बाबा ऐका मायाला इकडे घेऊन या आणि मला तिथं ठेवा असं म्हणल्याच्या नंतर वसुदेवजी म्हणजे आता कृष्ण परमात्म्याला उचलायचंय पण पायाला काय होत्या बाबा बेड्या कृष्ण परमात्मा म्हणला उचला तर खरी वसुदेवजीनं कृष्ण परमात्म्याला उचललं उचलीला कमळापती उचलिला कमलापती उचलीला कमलापती उचलिला कमलापती पायीचे बंधने गळती 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 कृष्ण परमात्म्याला बाबा उचलीला कमलापती पायीचे बंधन गळती आणि उचलल्याच्या नंतर पायाचे बाबा बेड्या निसटून पडल्या आणि वसुदेवजी कृष्ण परमात्म्याला टोकरीमध्ये घेऊन बाहेर गेले आणि बाहेर गेल्याच्या नंतर दो पाऊस चालू होता वागा चालू होता तरी सुद्धा बापाला मुलाची काळजी तरी सुद्धा वसुदेवजी बाबा यमुने मयेच्या पुरामध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर यमुने मयेचं पाणी गुडघ्याला होतं गुडघ्याचं पाणी कमरेला कमरेचं पाणी पोटाला पोटाचं पाणी छातीला छातीचं पाणी गळ्याला आणि हळूहळू तोंडामध्ये जाऊ लागलं का हो दादा यमुने महिला सुद्धा कृष्ण परमात्म्याचं दर्शन घ्यायचं होतं आता तोंडामध्ये पाणी जायला लागलं कृष्ण परमात्म्याने विचार केला आता मताग मगन आपण काहीतरी केलं पाहिजे कृष्ण परमात्म्याने आल्हादी आपला अंगठा बाहेर काढला आणि यमुने महिला दर्शन दिलं पुर चढला अचाट आणि त्याशी लाविला अंगोष्ट आता यमुने मयेचा पूर खाली झाला आणि कृष्ण परमात्म्याला घेऊन बाबा वसुदेवजी गोकुळामध्ये गेले आणि कृष्ण परमात्म्याला गोकुळामध्ये ठेवलं मायाला घेऊन आले आणि त्याच कृष्ण परमात्म्याला सुनंदा नावाच्या गवळणीनं बघितलं आणि तीच गवळण पळायला लागली आणि ती गवळण सगळ्याला सांगू लागली गवळण सांगे गवळणीला गवळण सांगे गवळणीला गवळण सांगे गवळणीला गवळण सांगे गवळणीला एकी धावी एकी पुढे ताटी वाटी सुंत वडे आता ती गवळण सगळ्या गोकुळामध्ये फिरायला लागली आणि सगळ्याला म्हणती अग तुला माहिती का नंद बाबाच्या घरी बाबा कृष्ण परमात्मा जन्माला आला हीच बातमी नंद बाबाला कळाली आणि नंद बाबाला कळाल्याच्या नंतर नंद बाबाला एवढा आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला सगळ्या गोकुळामध्ये आनंद झाला आनंद बाबाला सुद्धा आनंद झाला मुलगा झाला म्हणून नंद बाबा कोणाला गोदान देत होते सोनं दान देत होते पैसा दान देत होते वस्त्र दान देत होते ज्याला जे पाहिजे ते दान धर्म करत होते आपण सुद्धा मुलगा झाल्यावर दान करतो काय पेडा बरोबर आहे ना एका पेड्याची 5 तुकडे नक्कीच्या नाकावानी मला मुलगा झाला पण महाराज म्हणतात बाबा ऐका नंद बाबानं सोनं दान केलं का हो दादा मुलगा झाला म्हणून एवढा गोकुळामध्ये आनंद झाला
कृष्ण परमात्मा जन्माला आला म्हणून. आणि तेच कृष्ण परमात्मा बाबा आता हळूहळू आता गांगू लागला. कसा गांगत होता? तळवे तळ हात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने राखत गुडघ्याने गुडघ्याने राखत तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत आया गुडघ्याने गुडघ्याने राखत हे रंगनी रंगनाथ सोन्या देखी ऐलासय सोन्या देखी राखते लक्ष्मणची पैसांगे आली कृष्ण देणी मागे पैसांगे आली कृष्ण देणी मागे येली येली वस्त्र रंगे नवनीत माझ बक्षिले देवाची रंग्या नवनीत भागवते तळवे तळहात हात 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 तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने राखते दया गुडघ्याने राखते दया गुडघ्याने राखते एकदा सगळ्यासाठी. आता कृष्ण परमात्मा बाबा गांगायला लागले. कसे? तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्यानं गांगत. पृथ्वीवर हात ठेवून माझे कृष्ण परमात्मा बाबा गांगत होते. आता पृथ्वीला एकच आश्वासन आहे, तुम्ही ताण घेऊ नका. आता माझा अवतार जन्माला आलेला आहे. आता माझा अवतार झालाय, मी सगळं पाप नष्ट करणार आहे. आता कृष्ण परमात्मा गांगू लागले. वेळ कमी असल्यामुळं गांगता गांगता चालू लागले. कसं चालायचे? सावळ्या वानाचं हे बाळ कोणाचं? मलपत मलपत चालत चालत मलपत मलपत चालत. आता कृष्ण परमात्मा हळूहळू बाबा चालायला लागले. चालता चालता तेच कृष्ण परमात्मा आता खोड्या करायला लागले. खोड्या करता करता चोऱ्या सुद्धा करायला लागले. कृष्ण परमात्म्याने चोरी केली, पण काय? चित्त चोरीले नंदाच्या नंदने. फक्त चित्त चोरायचं काम केलं. हरीने माझे हरिले चित्त आणि भागवित विसरले. आता कृष्ण परमात्म्याने एवढ्या चोऱ्या केल्या की बाबा बघायचं काम नाही. आणि खोड्या सुद्धा कृष्ण परमात्मा करायला लागले. हे लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मन मोहन मन मोहन मोहन खोड्या करी मन मोहन 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 खोड्या करी मन मोहन 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 कोड्या करी मन मोहन 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 कोड्या करी मन मोहन. आता कृष्ण परमात्म्याने सगळे गोपाळ संघ घेतले आणि आता खोड्या करायला लागले. खोड्या करता करता एक शांताबाई जवळ गेली आणि शांताबाई कृष्ण परमात्म्याला म्हणली, कृष्णा तुझ्यातलंही दमयता आपल्या घरी येऊन बघ. कृष्ण परमात्मा म्हणला, बोबड्या हिचा घर नंबर येऊन घ्या. आता कृष्ण परमात्म्यानं बाबा डाका टाकायचं काम केलं. पण सकाळी बाबा त्याच काकू उठल्या आणि धुणं धुवायला नदीला जाऊ लागल्या. पण जात असताना ती गवळण आपल्या सुनबाईला म्हणते, सुनबाई मी कृष्ण परमात्म्याला म्हणले तुझ्यातलंही दमयता आपल्या घरी येऊन बघ. कधी कृष्ण येईल काय सांगता येत नाही, फक्त त्याच्याकडे ध्यान द्यायचं काम करा. असं म्हणल्याच्या नंतर सुनबाई म्हणल्या, जी आज्ञा. सासूबाई तुमची जी आज्ञा ती आम्ही पाळायला तयार आहेत. आता सासूबाई धुणं धुण्यासाठी गेली आणि कृष्ण परमात्मा आला. आता त्याच सुनबाईनं कृष्ण परमात्म्याला अडवलं आणि अडवल्याच्या नंतर कृष्ण परमात्मा म्हणला, बाई तू बाजूला होय. कृष्ण परमात्मा आतमध्ये गेले. दही दूध तूप लोणी खाल्लं आणि खाल्ल्याच्या नंतर जाता जाता सुनबाईच्या तोंडाला लावलं. कृष्ण परमात्मा निघून गेला आणि सासूबाई आल्या. सासूबाई सुनबाईला म्हणले, वाग वा सुनबाई, दही दूध तूप लोणी तू खाती आणि नाव कोणाव घालती? कृष्ण परमात्म्यावर. सासू सुनबाई म्हणजे, सासूबाई दही दूध तूप लोणी मी खाल्लं नाही. कृष्ण परमात्मा आला, कृष्ण परमात्म्यानं खाल्लं आणि जाता जाता आमच्या तोंडाला लावून गेला. तीच सासू यशोदामायाकडे गेली आणि यशोदामायाला म्हणत होती, आवगे आवगे आपुला काना नाशियेल्या आमुच्या सुना नाशियेल्या आमुच्या सुना. असं म्हणल्याच्या नंतर अशा अनेक खोड्या बाबा कृष्ण परमात्म्याने केल्या. ती गवळण झाली की दुसरी गवळण म्हणजे आपल्या घरी येऊन बघ. संध्याकाळी कृष्ण परमात्मा सगळी गोपाळ घेऊन बाबा डाका टाकण्यासाठी गेला. पण गेल्याच्या नंतर गवळण झोपीत होती. गवळणीच्या वेणीची आणि नवऱ्याच्या दाढीची गाठ बांधली आणि कृष्ण परमात्मा निघून गेला. काय होतं बाबा?
दाढीची आणि वेणीची गाठ होती, आता गाठ सोडायचा प्रयत्न करतात, गाठ कोणाशी सुटेना. मग बाबा ऐका, कापण्याचा प्रयत्न केला, कापत नव्हती. हे सोडिता सुटेना कापिता कापेना. वा वा. सोडिता सुटेना कापिता कापेना. हे जाळीता जाळेना काहीया. हरी जाळीता जाळेना काहीया. सोडिता सुटेना जाळीता जाळेना. सोडिता सुटेना काळीता काळेना. हे जाळीता जाळेना काहीया. हरी जाळीता जाळेना काहीया. महागात म्हणतात तोडीता सुटेना कापिता कापेना आणि जाळायला गेलो तर जळना. अशी गाठ पक्की बांधली कोणी बाबा? देवानं गाठ बांधलेली देवाशिवाय सुटत नाही. आता काय करावा? पण कृष्ण परमात्म्यानं त्याच घराच्या बाहेर आपले बाल गोपाल पालत्या पगाती घेऊन दिंडी काढायची तयारी केलेली होती. आता ऐका बाबा, ती गवळण म्हणजे ती गोपाल म्हणतो, बाई तू कृष्ण परमात्म्याला काही म्हणली होती का? हो म्हणले होते. काय? तुझ्यातलं दम तर आपल्या घरी येऊन बघ म्हणजे त्याचाच कार्यक्रम आहे. आता त्याच्याशिवाय गाठ सुटणार नाही. आता दरवाजे उघडला आणि बाहेर आले. महाराज दिंडी तयारच होती. ज्ञानोबा तुकाराम वाजत गाजत दिंडी बाबा कुठे गेली? यशोदामाईच्या घरी. आणि यशोदामाईला गवळण म्हणती, गवळण म्हणती, बाबा यशोदा बघ तुझ्या कृष्ण परमात्म्यानं काय केलंय. बघितलं तर गाठ बांधलेली होती. त्यावेळेस कृष्ण परमात्मा आई जवळ गेला. नाहीला म्हणला, आई मी तर तुझ्या जवळ होतो, तुझ्यापासून कुठं गेलो नाही, पण तरी सुद्धा माझ्या वार घेतात. आता यशोदा माया कृष्ण परमात्म्याला म्हणते, कृष्णा गाठ जरी तुम्ही बांधली नाही सुटते का? म्हणजे हो सुटते. कृष्ण परमात्म्यानं जर टाकली आणि गाठ सुटली. अशा अनेक खोड्या कृष्ण परमात्म्यानं केल्या. आणि केल्याच्या नंतर सगळ्या गवळणी म्हणायच्या, गोकुळी गावी का जावी. असं म्हणल्याच्या नंतर आता यशोदा माया कृष्ण परमात्म्याला म्हणत होती बाबा. तरी सुद्धा यशोदा माया म्हणायची, माझे आचुडे पचुडे चकुडे ग राधे उपडे. बाळ सगुण गुणाचं तान आणि बाळ दिसतंय गोजीगवान. माझं बाळ कधी खोड्या करत नाही, पण एवढ्या तक्रारी येत होत्या. आता यशोदा माया म्हणल्या कृष्ण परमात्म्याला, कृष्णा कृष्णा तुला मी ताकीद करते हरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते हरी कुणाच्या जाऊ नको. कृष्ण तुला मी ताकीद करते हरी कुणाच्या जाऊ नको. कृष्ण तुला मी ताकीद करते हरी कुणाच्या जाऊ नको. हे गवळ्या घरी बघत उठला मात तयाचे फोडू नको रे. रागीत तुझा पितानंद हे मारतयाचा खाऊ नको. कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या ती आता यशोदा मैया कृष्ण परमात्म्याला म्हणते, कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे. आता असे कलीला बाबा कृष्ण परमात्म्यानं केल्या. आणि केल्याच्या नंतर आता तीच गवळण कृष्ण यशोदा मैया कृष्ण परमात्म्याला म्हणती, आता तू एक काम कर, शाळेमध्ये जा. शाळा कोणती होती? गायी घ्यायच्या आणि वृंदावनामध्ये बाबा जाऊन गायी चागायच्या. आता त्याच गायी कृष्ण परमात्म्यानं घेतल्या. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सोमेरू मदन गोपाल. गायी घेतल्या आणि बाबा कृष्ण परमात्मा गाण्यामध्ये आता गायी चागायला गेले. गायी चागता चागता आता कृष्ण परमात्मा खेळ खेळायला लागले. कोणते खेळ खेळत होते? खेळ मांडीला लगोरी आ
ऐका अशा पद्धतीने अनेक खेळ कृष्ण अरे कान्होबा खेळ डाव जाऊन पारडी कान्होबा खेळ डाव जाऊन पारडी अरे गारोबा खेळडाव जाऊन पारडी अरे गारोबा खेळडाव जाऊन पारडी हे इती करतील रे गुर्र घोडी इती करतील रे गुर्र घोडी कान्होबा खेळडाव जाऊन पारडी अरे गारोबा खेळडाव जाऊन पारडी असे अनेक खेळ बाबा कृष्ण परमात्म्याने खेळले वाजवा जागा मोकळे मनान टाळी बाबा ऐका अनेक खेळ खेळले मग बोबडे म्हणला देवा आता बस झालं कांदी बाग बोटी भूक काय खेळा याचे सुख तुम्ही नाश्ता करून आली म्हणली आम्ही काहीच केलं नाही आता बस झालं म्हणले खेळायचं आता आपण सगळ्या शिदुऱ्या गोळा करा सगळ्या गोपाळाच्या शिदुऱ्या गोळा केल्या आणि कृष्ण परमात्म्याने एक गोपाळ विचारला अरे तू शिदुरी आणली का ते म्हणला नाही आणली शिदोरी आणल्याशिवाय तुला काला मिळणार नाही असं म्हणल्याच्या नंतर तो गोपाळ घरी गेला आणि आईला म्हणला आई मला शिदोरी दी म्हणली नेण्यासाठी काय नाही काय ताक नेतो का हो न्यायला भांड नाही कशात नेतो मग तोंडामध्ये गुळणी धरली आणि तीच गुळणी घेऊन कृष्ण परमात्म्याजवळ आला आणि आल्याच्या नंतर कृष्ण परमात्मा म्हणला आणली का शिदोरी ते म्हणते बोलता येत नव्हतं गाव दादा तोंडामध्ये ताकाची गुळणी तीच गुळणी सगळ्या काल्यामध्ये मारली पाता गोवळी आणि खाय त्यांची उष्टावळी सगळा काला एकत्र केला आणि तोच काला कृष्ण परमात्म्याने सगळ्या गोपाळाला वाटला आणि तोच काला सगळ्या गोपाळांनी घेतला गोपाळ कृष्ण भगवान तोच काला बाबा आपल्याला आज घ्यायचा आहे अशा पद्धतीनं काल्याचं कीर्तन आता सगळ्यांनी सुंदर साधी दिल्याकरिता सर्वांची मनापासून आभार काल्याचं कीर्तन झालेले जाता जाता एक दोन गोष्टी महत्वाच्या पहिली गोष्ट मुलाला संस्कार लावा व्यसनाच्या आधी जाऊन काय वडिलांची सेवा करा आल्याच्या नंतर महाराज आनंद वाटला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा मला बघायला मिळाला ही आनंदाची बाब आहे प्रत्येक मातेने सुद्धा आपल्या मुलाला संस्कार लावले पाहिजे जसे की जिजा माताने छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले तसे प्रत्येक मातेने आपल्या मुलाला संस्कार दिले पाहिजे आता जिजा माताने छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले आणि स्वराज्याची स्थापना झाली कितव्या शतकामध्ये ऐका 16व्या शतकात एक तारा चमकला माझी जावच्या पोटी सूर्य उगवला शिवनेरी गडा बघती राजा शिवबा जन्मला शिवनेरी गडा बघती राजा शिवबा जन्मला हे शिवनेरी गडावरती राजा शिवबा जन्मला शिवनेरी गडावरती राजा शिवबा जन्मला हे 16व्या शतकात एक तारा चमकला माझे जावच्या पोटी सूर्य उगवला छत्रपती शिवाजी महाराज की शिवनेरी गडा बघती राजा शिवबा जन्मला शिवनेरी गडावरती राजा शिवबा जन्मला शिवबा जन्मला शिवनेरी गडावरती माझा शिवबा जन्मला हे बड्याला माझ्या राजाचे दासते बडा बडाला माझ्या राजाची रास्ते ऐका दादा जिजा माताने छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार लावले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना केली जसं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला येताना कंस मामा थरथर कापत होता त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की अफजल खान कापत होता हे बड्याला माझ्या राजाची दासते बडा बडाला माझ्या राजाची रास्ते आगे 16व्या शतकात एक तारा चमकला माझे जावच्या पोटी सूर्य उगवला शिवनेरी गडा बघती राजा शिवबा जन्मला शिवनेरी गडा बघती राजा शिवबा जन्मला शिवनेरी गडावरती शिवबा जन्मला शिवनेरी गडावरती राजा शिवबा जन्मला आई दे दावची पुण्याई वा वा टाळी टाळी आई दे दावची पुण्याई कशी आली व फळाला हो बापाचा
पाहिजे. तू म्हणतात बाबा कीर्तनाचा नियम आहे जेणेकरून मूर्ती ढसावीस घ्यायची. आईचे कीर्तन मागत आई संताच्या घरची. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचा पोवाडा म्हणता. तुमचे छत्रपती शिवाजी महाराज काय देव आहेत का? माझे छत्रपती शिवाजी महाराज देव नाही येत, पण आज जो देवळातला देव आहे तो फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजामुळं. म्हणून एक सांगू, त्या देवाच्या नंतर दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती हे दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शिवने गे पगा चौबा जन्मला शिवने गे पगा चौबा जन्मला राजाचा अधिपती सग राजाचा अधिपती. दैवत 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 छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. हे दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. टप 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 चाले घोडा माझ्या जीवरायाचा. टप 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 चाले घोडा माझ्या जीवरायाचा. दिला वचन मासाई बा वा वा दिला वचन मासाई बा वचन पूर्ण करी. दिल वचन मासाई बा दिल वचन मासाई बा वचन पूर्ण करी. शिवबा माझा ग राजा माझा बसला घोड्यावरी. राजा माझा ग बसला घोड्यावरी. शिवबा राजा ग बसला घोड्यावरी. हा वा वा वाद वाटणारी एकदा सगळ्यासाठी बाबा. हा तुम्ही म्हणता दीड वाजले बस झाला आता ऐका. म्हणून प्रत्येक मातीनं संस्कार लावा. बस शिवला इथं पुण्य काम. एखादा अपशब्द गेला असेल बोलले लेकुगे वेळे वापडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. सर्वांनी सुंदर साथ दिली त्याकरिता सर्वांचे मनापासून आभार. गावामध्ये येण्याच्या योग्याने संपर्क केला. आपल्याच गावात जो वैभव महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य गंगाधर बाबा त्यांच्यामुळे येण्याच्या योगाला त्याकरिता त्यांचे सुद्धा मनापासून आभार. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली.